केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प मांडला। योजनांमध्ये एकरूपता आणत स्थिर आणि नियंत्रित अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करणारा अर्थसंकल्प अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी अर्थमंत्री भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यावर व्यक्त केली आहे। या अर्थसंकल्पाची दिशा स्पष्ट असून बलसागर भारत हो या दिशेने शक्तिशाली भारताच्या निर्मितीसाठीची तरतूद यात असल्याचे मुनगंटीवार म्हणाले। पायाभूत सुविधा, ऊर्जा क्षेत्र, शेती, ग्रामीण विकास यात वाढ तर संरक्षण अवलंबिता कमी करणे यासह 2047च्या सुवर्ण युगाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे नेणारा हा अर्थसंकल्प असल्याचेही मुनगंटीवार म्हणाले। काँग्रेसच्या शेवटच्या कार्यकाळातील अर्थसंकल्पापेक्षा 3.25 पट अधिक वाढ असलेला हा अर्थसंकल्प देशाला आर्थिक शक्ती म्हणून उदयास आणण्यास मदत करेल असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला। बलसागर भारत हो, विश्वात शोभूनी राहो हा दृष्टिकोन घेऊन विश्वगौरव, युगपुरुष, जनसेवक श्री नरेंद्र मोदीजींचा यावर्षीचा अर्थसंकल्प आहे। अर्थसंकल्पामध्ये दिशा स्पष्ट आहे, भूमिका स्पष्ट आहे की माझा भारत हा जगामध्ये अर्थशास्त्राच्या दृष्टीने आर्थिक शक्तिशाली व्हावा यासाठी अर्थसंकल्पाची प्रत्येक तरतूद आहे। आम्ही जेव्हा काँग्रेसचं राज्य होतं, आज जेव्हा आजच्या अर्थसंकल्पाची चर्चा करतो, पायाभूत सुविधेमध्ये मोठी वाढ झाली, ऊर्जा क्षेत्रामध्ये प्रचंड सकारात्मकता आली, सोलर पॅनल, हायड्रोजन मिशन, रिन्युएबल एनर्जी, शेती व ग्रामीण भागात जय जवान जय किसान हा आमच्यासाठी नारा राहिला नाही, तर त्या दृष्टीने प्रत्येक पाऊल हे शेतकऱ्यांच्या हिताचं आम्ही अर्थसंकल्पात बघितलं आहे। डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये सुद्धा आम्ही बघितलं की आता इतर देशांवर किंवा आयात यावर आम्हाला अवलंबून राहावं लागत नाही। आज आम्ही सुद्धा संरक्षण साहित्यामध्ये मोठ्या निर्यातकांच्या यादीमध्ये आपण गेलो। स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प हा जेव्हा 26 नोव्हेंबर 1947ला अर्थमंत्री RK षण्मुखन शेट्टी यांनी मांडला, तेव्हा आमच्या अर्थसंकल्पाचा साईज होता 197 कोटी 39 लाख रुपये आणि तूट 26.24 कोटी होती। आणि आज जेव्हा आम्ही आमच्या अर्थव्यवस्थेचा विचार करतो तेव्हा 53,50,00,000 कोटीचा अर्थसंकल्प आहे। काँग्रेसचं राज्य असताना शेवटचा काँग्रेसचा अर्थसंकल्प हा 16.65 लाख कोटीचा होता। आज साधारणतः 3.25 पट वाढ हा देश अनुभवतो आहे। GDP ग्रोथ रेटमध्ये साधारणतः जगाची सरासरी GDP ग्रोथ रेट हा 3 पॉइंट किंवा आसपास आहे। आज अमेरिकेचा GDP ग्रोथ रेट 2.1 आहे, चीनचा 4.2 आहे आणि आमचा 7.4 आहे। आमची 13-14 मध्ये आम्ही 10व्या क्रमांकावर होतो जगाच्या अर्थव्यवस्थेत। $1.86 ट्रिलियन इकॉनॉमी होती। आज आम्ही साधारणतः 4थ्या क्रमांकावर आलो आहे। अनेक विकसित देश आमच्यापेक्षा मागे गेलेत आणि आज आमची $4 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये आपण चाललो आहे। आणि एवढंच नव्हे, महागाईचा जर विचार केला, काँग्रेसवाले काही सांगतील, त्यांना अर्थव्यवस्थेच्या आकड्याशी काही देणं घेणं नाही। काँग्रेसच्या काळात सरासरी किरकोळ महागाई ही 10.2 अतिउच्च दरात होती। आता ऐतिहासिक निम्न दरात म्हणजे 1.7% आहे। अन्नधान्याची महागाई ही 2013-14 मध्ये सुमारे 11.8% होती। आज ती डिसेंबर 2025 नुसार 2.7% आली। 13-14 मध्ये आमची अर्थव्यवस्था जगाच्या अभ्यासकांनी नाजूक अर्थव्यवस्था म्हटली, जी साधारणतः कर्जावर आधारित आमची अर्थव्यवस्था होती,
आणि आज आमची स्थिर आणि नियंत्रित अर्थव्यवस्था असं जगामध्ये त्याचं कौतुक होत आहे. कृषी मंत्रालयाचं बजेट 2013-14मध्ये 21,933 कोटी 50 लाख होतं. आज आमचं बजेट साधारणतः 6.5 पटांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी वाढलं आणि 1,27,290 कोटी हे आमचं शेतीच्या संदर्भामधलं उत्पन्न आहे. शेतमागाचं उत्पन्न 35% वाढलं. मत्स्य उत्पादन क्षेत्रामध्ये 106% वाढ झाली. आणि हे करत असताना आज देशामध्ये ज्या विविध योजना केल्या जात आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब जर काही असेल तर भांडवली खर्च, कॅपिटल एक्सपेंडिचर. 13-14मध्ये आमचं कॅपिटल एक्सपेंडिचर हे 1.87 लाख कोटी होतं, 1.87 लाख कोटी. आज आमचं कॅपिटल एक्सपेंडिचर हे आजच्या सुमारास 12.50 लाख कोटी आहे. हा एक मूलभूत फरक आहे माननीय मोदीजींच्या राज्यामध्ये. 1 रुपया जेव्हा आम्ही भांडवली खर्च कॅपिटल एक्सपेंडिचर करतो तेव्हा अर्थव्यवस्थेचा परतावा हा 2.5 ते 3% परत मिळतो. आणि हा मल्टिप्लायर इफेक्ट जो आहे तो इफेक्ट बघितला तर मला विश्वास आहे की आज अनेक योजना घोषित झाल्या पण या योजनेमध्ये एकरूपता आहे. आणि या एकरूपतेमध्ये गरिबांचं उत्थान आहे. गरीबों के सम्मान में नरेंद्र मोदी जी मैदान में, भारत माता के सम्मान में नरेंद्र मोदी जी मैदान में. देशाच्या प्रगतीसाठी हा अर्थसंकल्प हा निश्चितपणे भारताच्या 2047च्या सुवर्ण योग असणाऱ्या एका शताब्दी महोत्सवाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकत बग सागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो या दृष्टीने माननीय मोदीजी व सन्माननीय निर्मला सीतारामन मॅडम यांचा हा प्रयत्न आहे. जनतेने या अर्थसंकल्पाला पाठिंबा दिला पाहिजे. काँग्रेसचे लोक नेहमीप्रमाणे अर्थसंकल्पातल्या बाबींवर चर्चा करणार नाही, ते एखाद्या भावनिक गोष्टींवरच चर्चा करत असतात. आणि या देशाच्या प्रगतीमध्ये सर्वात मोठा काही स्पीड ब्रेकर असेल तर ते काँग्रेसचं अशा पद्धतीचं वागणं.